नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर श्री रेणुका माता, भगवान दत्तात्रय स्वामी व माता अनुसया यांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली। यावेळी भाविकांची श्रद्धा व उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले। सकाळपासूनच मंदिर परिसरात तसेच माहूर शहराकडे येणाऱ्या सर्व मार्गावर भाविकांच्या वाहनाने प्रचंड गर्दी केली होती। श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी गायमुख ते गरुडगंगेपर्यंत भाविकांच्या वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांना 4 ते 5 तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागली। दर्शन रांगेत भाविकांनी रेणुका माता की जयचा जयकारा केल्याने मंदिर परिसर दणाणून गेला होता। नववर्षाच्या पर्वावर महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने माहूरगड येथे दाखल झाले होते। भाविकांना रहदारी ठप्पचा मनस्ताप होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक देविदास चोपडे व वाहतूक पोलीस ज्ञानोबा खंदाडे यांनी विशेष काळजी घेतल्याचे चित्र दिसून आले। मंदिर प्रशासनाकडूनही दर्शन व्यवस्थेसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते। रांगा शिस्तबद्ध ठेवणे, पाणी व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, ही समाधानाची बाब ठरली। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आई रेणुका माता, दत्तात्रय स्वामी व माता अनुसया यांचे दर्शन घेतल्याने वर्ष सुख समृद्धीचे जावे अशी भावना व्यक्त करत भाविकांनी समाधान व्यक्त केले। श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम साधत माहूर गडावर नववर्षाचे स्वागत मोठ्या भक्तिभावात झाले। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।